हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज दीप अमावस्या आहे, म्हणजेच आषाढ अमावस्या। तर आज सकाळ सकाळी मी तुळशीची पूजा केली सर्वप्रथम। नंतर तुळशीची पूजा झाल्यानंतर गॅसची पूजा केली, देवघराची पूजा वगैरे केली आणि उंबरट्यावरती हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं, म्हणजे मन कसं प्रसन्न राहतं। आणि नंतर आपल्याला देवपूजा दीप अमावस्या म्हणजे दीपपूजन करायचं आहे। तर दीपपूजन म्हणजे काय त्याची पूर्ण माहिती मी आता तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते। या दिवशी घरातील सर्व पंथी समई आणि निरंजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते। घरातील या दिव्याला फार महत्त्व आहे, का तर घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते। म्हणजे तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप हे एक महत्त्वाचे माध्यम आहे। दिवा हे तेजाचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते। आषाढ महिन्याच्या अमावस्या तिथीला घरातील देवघरातील धातूच्या दिव्यांची पूजा केली जाते। यासाठी दिवे स्वच्छ घासून उजळवले जातात आणि त्यांची पूजा केली जाते। पुरणाचा नैवेद्य दाखवतात किंवा काही गोडाधोडाचं सुद्धा दाखवतात, म्हणजे दूध खीर किंवा दूध साखर किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा। आज श्रावण अमावस्या ही सर्वात शक्तिशाली अमावस्या आहे। या अमावस्याला श्रावण अमावस्या किंवा हरियाली अमावस्या असे देखील म्हटले जाते। केवळ विधी नाही, तर ती आपल्या जीवनात शुद्धीकरण, चिंतन आणि सकारात्मकतेला आमंत्रित करण्याची आठवण करून देते। आज पेटवलेल्या प्रत्येक दिव्यात प्रार्थना, आठवणी आणि थोडीशी जादू असते। आपल्या हृदयाला तेजस्वी ठेवणाऱ्या या परंपराबद्दल आभारी आहे, म्हणून दीप अमावस्या साजरी करायची। तर ह्या अमावस्याला दिव्यांची आवस असेही म्हणतात। तर आता तुम्ही बघू शकता मी सुरुवातीपासून पूजा कशी केलेली आहे। आपल्याला चौरंगाच्या खाली कोणतीही पूजा करायची असेल तर चौरंगाच्या खाली आपल्याला आधी स्वस्तिक रांगोळीने काढायचंच आहे। तर तुम्ही दोन्ही चौरंगाने पाटाच्या खाली स्वस्तिक काढून घेतलेली आहे। मग त्याच्यावरती एक छान कापड अंथरून त्याच्यावरती तांदूळ टाकले आहेत आणि मग हळद कुंकू तांदळावरती टाकून मग दिवे एक एक ठेवून दिलेले आहेत आणि दिव्यांवरती पण हळद कुंकू लावलेला आहे, अक्षदा वगैरे अर्पण केलेला आहे त्यांना दिव्यांना, आणि रांगोळी वगैरे पण काढून घेतलेली आहे। अक्षदा वगैरे टाकून झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावरला फुलं अर्पण करायचे आहेत, मग तेल वगैरे टाकून दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर अशा प्रकारे ही पूर्ण पूजा करायची आहे। आणि त्यात कणकेचे दिव्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी। तर कणकेचे दिवे सुद्धा मी 5 तुम्ही विषम संख्येमध्ये कणकेचे दिवे बनवायचे आहेत आणि त्यांनीच त्या दिव्यांना सुद्धा ओवाळायचं आहे। आणि ते ओवाळून झाल्यानंतर परत आपल्या मुलांवरती पण ते ओवाळून घ्यायचं आहे। असं झाल्यानंतर एक जो मंत्र आहे त्या मंत्राने आपल्याला तो मंत्र म्हणून त्या दिव्यांची प्रार्थना करायची आहे। तो मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर ते मंत्र म्हणून आपल्याला त्याची प्रार्थना करायची आहे। असं केल्याने काय होतं तर ही पूजा केल्यास आपल्याला दीर्घ आयुष्य, आरोग्याची प्राप्ती आणि विशेषतः महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते। आणि आपल्याला या दिव्यांची आरती सुद्धा म्हणायची आहे। यूट्यूबला तुम्ही दिव्यांची आरती लावून द्या, म्हणजे ते तिथे येईल, तेव्हा ती आरती सुद्धा आपल्याला करायची आहे। आणि बघा आता मी उंबरट्याची सुद्धा संध्याकाळी सुद्धा पूजा केलेली आहे, हळदीचं लेपन केलेलं आहे
हळदीचं लेपन कसं केलं आहे, का केलं आहे, तुम्हाला त्याची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याचा फुल व्हिडिओ करेल। तर अशा प्रकारे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून दिवे वगैरे लावून मग मी परत हे दिवे प्रज्वलित केले आहे। या दिव्यांमध्ये कापसाच्या वाती शक्यतो जोडवातीच लावायच्या आहेत, म्हणजे जीवा शिवाच्या एकरूपतेचे अद्वैतेचे प्रतीक म्हणून जोडा सलामत राहावा म्हणून अशी याची कारणे सांगितली आहेत। म्हणून आपल्याला ते 2 वातीच करायच्या, 2 वातींचीच एक वात करायची आहे आणि त्या ज्योतीला तेलाचा अखंड पुरवठा ठेवायचा आहे व दिवा नीट तेवत राहतो, त्यामुळे दिवा कसा नीट तेवत राहतो। तर अशा प्रकारे आपल्याला दीपपूजा झाल्यावरती दिव्याची आरती करायची आहे आणि मंत्रसुद्धा म्हणायचा आहे। दिव्याला नैवेद्य तुम्ही काय दाखवू शकता, तर खडीसाखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता। काही ठिकाणी खीर पुरण करतात, तर उकडीचे मोदक किंवा उकडीचे दिवे, कणकेचे दिवे म्हणजेच मुरड कानवले असं दाखवतात। त्याच प्रकारे हे असं नैवेद्य दाखवतात। आणि मुले म्हणजेच वंशाचे दिवे असतात म्हणून काही ठिकाणी मुलांचे औक्षण केले जाते। तुमच्या ठिकाणी करत असतील तर तुम्ही मुलांचे औक्षण करा। आम्ही सुद्धा मुलांचं औक्षण केलेलं आहे, त्या कणकेच्या दिव्यांनीच मुलांचं औक्षण करायचं आहे आणि परत ते कणकेचे दिवे तेथेच ठेवून द्यायचे आहेत। त्याच्या खाली ते ताट तसंच न ठेवता त्याखाली तांदूळ सुद्धा ठेवायचा आहे। आणि मी संध्याकाळी नंतर पितरांसाठी सुद्धा दिवा लावला होता, तो आपल्या दरवाजाच्या बाहेर मुख्य द्वाराजवळ लावायचा आहे। तर तो कसा लावायचा, काय लावायचा माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी ते नक्की सांगेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।